ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित तो ती आणि ते दोघे यांच्या जीवनकथा हा कथासंग्रह मी आपल्यासमोर ऑडिओ स्वरूपात सादर करत आहे. लेखिका डॉक्टर सुजाता मोरे चव्हाण. अभिवाचक सौ वीणा मुंगी. मी आता वयाची 60 पार केली. 60पेक्षा जास्त पावसाळे पाहिले. 26 जुलै 2005 हा मुंबईतला पूर अनुभवला. मुंबईतला बॉम्बस्फोट पाहिला. विविध काळात माणसे कशी वागतात ते अनुभवलं. गेल्या 4 दशकांहून अधिक काळ समुपदेशन करताना अनेक व्यक्ती भेटल्या. अनेकांचे आयुष्य जवळून पाहता आलं. वरकरणी जसे दिसते तसेच असते हा माझा गैरसमज खोडून काढला गेला. माणूस विशिष्ट पद्धतीने का वागतो याचा शोध घेत असताना लक्षात येतं की त्याची पाळेमुळे त्या माणसाच्या जडणघडणीत आणि त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीत असतात. माझ्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात भेटलेल्या अनेक व्यक्तींपैकी काही व्यक्तींच्या कहाण्या मी इथे मांडल्या आहेत. सर्व कहाण्या खऱ्या आहेत. वाचकांना पण ही माणसे कधीतरी कुठेतरी भेटली असू शकतील. गोपनीयता बाळगण्यासाठी त्यांची फक्त नावे व संदर्भ बदलले आहेत. त्या व्यक्तींकडून मी खूप काही शिकले म्हणून त्या सर्व व्यक्तींची मी आभारी आहे. यात पुरुष व स्त्रिया दोघांच्या वैयक्तिक कहाण्या आहेत व काही दोघांच्या वैवाहिक आयुष्याच्या एकत्रित कहाण्या आहेत. माणूस अभ्यासणे हे आश्वासक काम असतं. त्यांचा अभ्यास करता करता आपल्यातही काही बदल घडत असतात. काही अनुभव सुखद तर काही दुःखद असतात. त्यांच्यातील काही व्यक्ती आपल्या मनात कायम घर करून राहतात. समुपदेशन ही एक शास्त्रीय प्रक्रिया असते. समुपदेशनात माणसाच्या समस्या समजून घेऊन त्यातून मार्ग काढायला मदत केली जाते. समस्या ओळखून ती मान्य करून त्यावर काय तोडगा काढायचा, कोणकोणते मार्ग आहेत व त्यातील जास्त योग्य मार्ग निवडायचा हा निर्णय घेण्यास व त्यावर कार्यवाही करण्यासाठी समुपदेशक मदत करतो. समुपदेशक एक किंवा अधिक व्यक्तींसोबत किंवा समूहासोबत काम करतो. विचारात व आचरणात समुपदेशनाने बदल घडवून आणता येतात. मला भेटलेली ही माणसे व त्यांच्या जीवनकथा मी तुम्हाला सांगतेय. त्यात वेगवेगळ्या वयाची व सामाजिक स्तरातील व्यक्ती आहेत. या कथा वाचून समाजात अशाही व्यक्ती आहेत याची जाणीव काहींना होईल. आपण आपल्या समस्या समजून घेऊन त्यातून यशस्वीपणे मार्ग काढायचा असतो. आपल्यापेक्षा अधिक त्रासात असलेल्या व्यक्ती बघितल्या की जाणवतं की आपली स्थिती बरी आहे. काही वेळा निरपराधी व निष्पाप जीव समाजाच्या ह्या चालीरीती परंपरा ह्यात होरपळून निघतात. याची जाणीव झाल्यावर त्यांना मदतीचा हात पुढे करू शकतो. या कथातून समाज मनाचं प्रतिबिंब दिसून येतं. प्रवाहाबरोबर जाणे हे प्रवाहाविरुद्ध जाण्यापेक्षा सोपं असतं. माणसात, कुटुंबात आणि समाजात बदल किंवा परिवर्तन घडवून आणणं हे आव्हान असतं. समाजात बदल घडवायचा तर चंपक किंवा राकेश सारखे पुरुष स्वतःपासून सुरुवात करतात. नंदाच्या बाबतीत आयुष्यात एक चूक संपूर्ण भविष्य बदलवून टाकते हे जाणवतं. तर टीना आपल्या व्यंगावर मात करून अभिमानाने जगते हे बघून आनंद होतो. सामान्य वाटणाऱ्या व्यक्ती कधीकधी असामान्यपणे वागून आपल्याला सुखद धक्का देतात. आपल्यातील अपंगत्वावर मात करून कुटुंबाने आणि समाजाने धिक्कारले तरी जीवन कसं जगता येतं हे काहींच्या जीवनकथेतून कळतं. 4 चौघींसारखी मनाली अन्यायाविरुद्ध आवाज उठवत ठामपणे मुलीच्या बाजूने उभी राहते तेव्हा तिचा आपल्याला नक्कीच अभिमान वाटतो. या व्यक्ती, त्यांच्या समस्या आणि त्यातून त्यांनी काढलेले मार्ग ह्या सगळ्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. राधा गोविंदची जोडी लक्षात राहणारी आहे. अशा या व्यक्ती आपल्या मनाला चटका लावून जातात व काही ना काही गोष्टी शिकवूनही जातात. या व्यक्तींमुळे आयुष्याचे विविध पैलू लक्षात येतात. आशा करते की ह्या जीवनकथा तुम्हाला आवडतील आणि काही वेळा तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मदतही करतील. आपली सुजाता मोरे चव्हाण. तोच्या कथा. कथा क्रमांक 1. चंपक. अहमदाबादला राहणारा चंपक सर्वसामान्य घरातला. ग्रॅज्युएशन नंतर नोकरी मिळाली. घरच्यांनी त्याचे 2चे 4 हात केले. बायको जवळच्याच गावातली, नोकरी करणारी. चंपकच्या घरी त्याची एक अविवाहित बहीण आणि आईवडील होते. त्याची बायको ही तिच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य. लग्नानंतर तिने बदली मागून घेतली. घरकाम करून ती नोकरी करत होती.
चंपकला मात्र तिची ओढाताण बघवत नसे. त्याच्या घरी तिला कोणी मदत करत नसे. चंपकने तिला मदत करायला सुरुवात केली. झालं. त्यावरून घरचं वातावरण अशांत झालं. त्याला बायकोच्या आहारी गेलास असं घरचे म्हणू लागले. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, पण पुढे ते खूपच वाढलं. बायकोच्या माहेरी काही समस्या असली की ती तिकडे जायची आणि चंपकही तिला मदत करत. घरकामात चंपक तिला मदत करत असे. गरज पडली तर घरातला केर काढत असे. मुलाने हातात झाडू घेणं म्हणजे आकाश कोसळावं तसं त्याच्या आईने घर डोक्यावर घेतलं. मुलांनी घरची कामं करणं म्हणजे जणू कमीपणाच. चंपक एकीकडे आईवडील आणि दुसरीकडे बायको अशा कात्रीत सापडला. त्याची बायको त्याला म्हणायची की नको करू मदत, पण त्याला ते पटत नव्हते. पितृसत्ताक विचारसरणीस चंपकचा विरोध होता. त्यातून काही महिन्यांनी त्याची कंपनी बंद पडली. दुसरी नोकरी मिळेपर्यंत चंपक घरीच होता. आता तो घरकामाची जबाबदारी थोडी जास्तच घेत होता. मुलाला शाळेसाठी तयार करणे, त्याचा अभ्यास घेणे तो करू शकत होता. घरच्यांना मात्र अजूनही त्याचं वागणं खटकतच होतं. मध्यंतरी त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं. तिने स्वतःच्या मनाने नवरा निवडला होता. जावई मात्र वेगळ्या जातीचा म्हणून आई वडिलांनी विरोध केला, पण तिला भावाने आणि वहिनीने पाठिंबा दिला आणि लग्न लावून दिले. चंपकचा मुलगा म्हणजे आजी आजोबांचा नातू जणू दुधावरची साय असती. आजी आजोबांचा तो खूप लाडका होता. वडिलांसोबत तो पण घरकाम करत असत. तेव्हा त्याचे आजी आजोबा त्याला रागवायचे. चंपक मात्र ठाम होता. त्याने आपल्या मुलाला स्वतःची कामे स्वतःच करायला शिकवले. आजी आजोबा आता थकलेत, पण तरी सुनेवर मात्र नाराजच आहेत. आपल्या मुलाला आणि नातवाला घरकाम करताना बघून नाराज झाले तरी पण चंपकला ते काही बोलत नाहीत, कारण त्यांचा तो वंशाचा दिवा आहे ना. चंपकने आपल्या वागण्याने मर्यादित प्रमाणात का होईना आपल्या घरात बदल घडवून आणला. त्याला हे कठीण गेले, पण तो मात्र ठाम राहिला. समाजात लिंगभेद नष्ट करायचा तर सर्वांनी तो वागणुकीतही उतरवायलाच हवा. समाज बदलायला स्वतःपासून सुरुवात व्हायला हवी. कथा क्रमांक 2. मंगेश. 40-42 वर्षीय मंगेश त्याचा 4था वाढदिवस साजरा करत होता. बायको, मुलं आणि मित्रमंडळी सगळेच खुशीत होते. देवासमोर बसून मंगेश आभार मानत होता. त्याच्या समोरून त्याचा भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा सरकत होता. 4-5 वर्षांपूर्वी त्याचा धाकटा मुलगा खूप आजारी होता. त्याच्या आईनं त्याला कडेवर घेऊन दवाखान्यात नेले. इंजेक्शनला पैसे नव्हते म्हणून अंगावरचा दागिना गहाण ठेवला. त्याला हे खूप उशिरा कळलं, कारण तेव्हा तो दारूच्या गुत्त्यावर होता. मुलांमध्ये त्याचा खूप जीव होता, पण दारूपायी वाताहत होत होती. कळत होतं, पण दारू सुटत नव्हती. मनात ताण वाटायचा. मग सुटकेसाठी दारू प्यायची आणि मग परत त्याचा ताण यायचा. हे दुष्टचक्र थांबत नव्हते. त्यांच्या खोलीजवळ देऊळ होते. मंगेश अस्वस्थ झाला की तिथे जाऊन बसत. मंदिराचा पुजारी त्याला ओळखत होता. दारुड्या मंगेशविषयी त्याच्या मनात राग होता. मंगेशने मात्र आज त्यांना मनातली अस्वस्थता सांगितली. पुजाऱ्यांनी त्याला देवळात येणाऱ्या डॉक्टरबाईंना भेटायला सांगितलं. मंगेशला मनापासून त्यातून बाहेर पडायचं होतं. तो त्या बाईंना भेटला. उपचार करून घ्यायला तयार झाला. महिनाभर त्रास झाला, पण हळूहळू तो त्यातून बाहेर आला. बायकोने पण चांगली मदत केली. त्याचा जणू पुन्हा नवीन जन्मच झाला. दरवर्षी तो हा दिवस वाढदिवस म्हणून साजरा करतो. आज 4 वर्षे झाली. घरात आनंदी वातावरण असतं. मंगेश नियमित नोकरीवर जातो. त्याने त्याच्या काही मित्रांना पण दारूपासून दूर व्हायला मदत केली. आज मंगेश खूप खुश आहे. दारू पिणे हे एक व्यसन म्हणून सुरू होतं खरं, पण पुढे तो एक आजारच बनतो आणि योग्य प्रकारे वैद्यकीय उपचारांनी त्यातून बाहेरही निघता येतं. मात्र परत त्यात न जाण्यासाठी तर काळजी घ्यावीच लागते. कथा क्रमांक 3. गणेश. गणेश घरातला ज्येष्ठ पुत्र. आई वडील, लहान बहीण आणि भाऊ असा त्याचा परिवार. मॅट्रिकला बोर्डात दुसरा आलेला, पण घरच्या परिस्थितीमुळे लगेच नोकरी धरावी लागली. वडील शेतमजुरी करायचे. आई छोटे मोठे काम मिळेल ते करायची. भाऊ 8वीत आणि बहीण 4थीत. मुलींना फी नव्हती लागत.
शिवाय शाळेत काही रेशनही मिळायचं. गणेशने ठरवलं की भावाला शिकवायचं, स्वतःचं शिक्षण नाही झालं तरी कुटुंबाला या गरिबीतून बाहेर काढायचं. महाराष्ट्रातल्या एका छोट्या खेड्यात ते राहत होते. घर म्हणजे झोपडत जणू. पावसाळ्यात जागोजागी पाणी टपकायचं, तिथे मग घरातली भांडी ठेवावी लागत. बहीण 12 वर्षांची झाली तेव्हा तिला एक स्थळ सांगून आलं. खाऊन पिऊन सुखी कुटुंब, जवळच्याच तालुक्यात राहणारं. मुलगा, घरची शेती करी. ते लग्न ठरलं. लग्नासाठी कर्ज काढलं. मग काय, गणेशच्या पगारातून त्याचे हप्ते कापले जात. भावाने पार्ट टाइम नोकरी केली. घरी तेवढीच पैशांची मदत. गणेशला लग्न करावंसं वाटत, पण वाढीव जबाबदारी पेलणार नाही याची जाणीव होई. तो आता 45 वर्षांचा झाला. आईवडील थकले. मध्यंतरी भावाने लव्ह मॅरेज केलं आणि तो वेगळा राहतो. अधूनमधून सर्व भेटतात. गणेशने रात्रीच्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं. नोकरीत त्याला बढती मिळाली. एकटा बसला की एकाकीपणा खायला उठतो. काही वर्षांनी तो निवृत्त होईल. आई वडील अजून काही काळ सोबतीला असतील, पण नंतर काय? वडील मुलगा म्हणून घर सांभाळलं, भावंडांना मोठं केलं. त्यांना पंख फुटले आणि ती उडून गेली. आपली कर्तव्ये आपण यशस्वीरित्या पार पडली ह्याचं समाधान गणेशला वाटत. कुटुंबात आणि समाजात त्याची वाहवाह केली जाते. पण गणेश स्वतःचं आयुष्य कधी जगलाच नाही. सतत दुसऱ्यासाठी स्वतःचं मन मारलं. आता जबाबदाऱ्या कमी झाल्या तेव्हा स्वतःकडे बघायला वेळ मिळाला. तो स्वतःलाच विचारत होता की त्याने केले ते योग्य होते का? अजून वेगळेपणाने आपण जगू शकलो असतो का? अजूनही वेळ आहे. मनासारखे जगूया का? कथा क्रमांक 4. दीपक. सन 1980-85चा काळ. मुंबईतील गिरणी कामगारांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मुंबईत जवळपास 130 गिरण्या होत्या. त्या सर्व हळूहळू बंद झाल्या. गिरणी कामगारांचे संसार उघडे पडले. बऱ्याच कामगारांच्या बायकांनी छोटी मोठी कामे करून संसार रेटत नेले. दीपकच्या बाबांचे कुटुंब हे त्यांच्यापैकीच एक. त्यावेळी त्याच्या आईबाबांना एक मुलगी होती. तेव्हा तिचं वय 3 वर्ष होतं, पण दोघांनाही तिच्या लग्नाची काळजी वाटत होती. बाबांची नोकरी अचानक गेली. पुढे बरेच महिने ते डबा घेऊन सकाळी घरातून जात व रात्री परत येत. त्यांना मिल चालू होईल अशी खोटी आशा होती. नंतर त्यांनी एका दुकानात नोकरी सुरू केली. सामान ट्रकमधून उतरवून व भरून द्यायचं काम केलं. थोडे पैसे मिळत होते. आई पण 4 घरची कामे करत होती. सोबत मुलीला पण न्यावे लागे. नंतर दीपकचा जन्म झाला 1995 मध्ये. मुलगा झाला म्हणून सारे खुश होते. बाबांचं वय होत होतं त्यामुळे त्यांना काम झेपेना. परत घरात पैशाची चणचण भासू लागली. दीपकला खूप शिकवायचे होतं असं आईबाबांचं स्वप्न. कसंही करून दोघे घर चालवत होते. दीपक 8 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या बहिणीचं लग्न झालं. लग्नासाठी कर्ज काढलं होतं. दीपक 7वीत असताना त्याचे बाबा वारले. त्याला शाळा सोडून नोकरी करावी लागली. तो रात्रशाळेत शिकायला गेला. तिथून त्याने मॅट्रिकची परीक्षा दिली. त्याच्या नोकरीच्या जागी त्याचं कौतुक केलं गेलं. तिथल्या मालकानं त्याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्याने डिप्लोमा पूर्ण केला आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. आईचं आजारपण झालं तेव्हा बहिणीने मदत केली. आज तो 30शीत आलाय. लग्न करण्याआधी आता दीपकला घर घ्यायचंय. पैशाच्या अडचणीत कधी त्याच्या बाबांना व त्याला दारू किंवा इतर कोणतंही व्यसन लागलं नाही. हिंमत आणि मेहनतीच्या बळावर समस्यांवर त्यांनी मात केली. संकट आली पण धीराने आणि न डगमगता त्यातून त्यांनी मार्ग काढला. दीपकने मेहनतीने आपले कुटुंब आणि कुटुंबाचं जगणं सुसह्य केलं. कथा क्रमांक 5. अनिरुद्ध. परदेशी नोकरी करत असलेला अनिरुद्ध एकटाच राहत होता. परदेशी राहणीमानात रमला होता. त्याची आई गृहिणी तर बाबा बँकेतून निवृत्त झालेले. दोघे रोज जवळच्याच रुग्णालयात कोणाला काही मदत हवी असेल तर करत होते. दोघांना भारतात राहायला खूप आवडत होतं. इथे त्यांचे सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवार होता. परदेशात काही दिवस बरं वाटत, पण जगण्याचा आनंद तिथे नव्हता. स्वतःचं काही करता येत नसत.
तिथे त्यांना परकं वाटायचं. तिथे मोठं घर आणि घरात सर्व सुखसोयी होत्या, पण इकडच्या 2 खोल्यांचे घर त्यांना आपलंसं वाटायचं. त्या जागेत ते कित्येक वर्ष राहिले होते. जागेशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. अनिरुद्धला पगार चांगला होता. त्याचं त्यात भागत होतं. बाबांना पेन्शन मिळायची. शिवाय मेडिक्लेम होतं, त्यातून औषधोपचारांचा खर्च मिळत होता. ते ठाण्याला राहत. तिथल्या वस्तीत ते लोकप्रिय होते. करोना काळातही लोकांना त्यांनी बरीच मदत केली. त्यांना नाना नानी असे सगळे संबोधायचे. नानांच्या सोबत नानी नेहमीच असायच्या. आजूबाजूला बरीच ज्येष्ठ मंडळी राहत होती. त्यातील काही एकटे राहत. त्यांना लागेल ती मदत ते करत. 4 शब्द बोलायला, विचारपूस करायला माणसं लागतात. केवळ पैसा असून पुरत नाही. मायेने, प्रेमाने कोणी आपली काळजी करतंय या भावनेनं माणसाला दिलासा मिळतो. आणि नाना नानी हेच काम करत होते. आता दोघांनीही 70 पार केली. रोजचा दिनक्रम ठरलेला असत. व्यायाम, फेरफटका, वेळेवर जेवण आणि पथ्य सांभाळून औषधं वेळच्या वेळी घेणं, ह्यामुळे सगळं सुरळीत चालू होतं. आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं त्यांना वाटत असत. दोघंही कर्मयोगावर विश्वास ठेवणारे. देवपूजा, मंदिरात जाणं हे कधी करत नव्हते. माणसातच देव पाहायचा आणि मदत करायची हा त्यांचा विचार आणि तसा आचारही. दोघांनी देहदानाचे अर्ज भरून ठेवलेले. मृत्यूपत्र आणि वैद्यकीय इच्छापत्र करून ठेवलेलं. अनिरुद्ध त्यांचा एकुलता एक मुलगा. त्याला त्याची स्वप्न पुरी करू देण्यात ते कधी मध्ये आलेच नाहीत. मुलांना आपलं असं मत असतं, त्यांच्या काही इच्छा असतात, आवडीनिवडी असतात, हे त्यांना मान्य होतं. म्हणून अनिरुद्ध परदेशी जाऊ शकला. त्यांचे फोनवर वारंवार बोलणं होत असत. पण अनिरुद्धला आपल्याकडून काहीतरी चुकतंय अशी सल सतत बोचत होती. तो मित्रांशी बोलला तेव्हा लक्षात आलं की आईबाबांच्या स्पर्शाची त्याला कमतरता वाटत होती. त्यांची खुशाली तर फोनवर कळत होती, पण प्रत्यक्ष भेटावंसं वाटत होतं. पुढच्याच महिन्यात आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्याने मग तिथूनच सगळा प्लॅन आखला. इकडे येण्याचं तिकीट काढलं. आई-बाबांना हे सरप्राईजच होतं. वाढदिवस आला, तो समारंभात वेळेवर पोहोचला. त्या दिवशी आई-बाबांशी त्याने मनसोक्त गप्पा मारल्या. कार्यक्रम उत्तम पार पडला. आठवड्याची सुट्टी संपत आली. रोज त्यांच्याबरोबर वेळ घालवण्याचा आनंद तो लुटत होता. आईला तर त्याच्या आवडीचं काय करून काय नको असं झालं होतं. त्याची परतीची वेळ आली. जड अंतःकरणानं पण खूप काही समाधान घेऊन तो जात होता. अनिरुद्ध विमानात बसला, पण मनाने आईबाबांसोबतच होता. परदेशी पोहोचला. रुटीन सुरू झालं. महिना नाही होत तोच त्याला कळलं की बाबा वारले. ते झोपेतच गेले. आई एकटी पडली. बाबांना देहदान करायचं होतं आणि बाकी विधी करायचे नव्हते. पण आईसाठी तो यायचा विचार करत होता. आईनं त्याला येऊ नको सांगितलं. उलट तीच महिनाभरासाठी त्याच्याकडे गेली. आज दोघे गप्पा मारत होते. बाबांची उणीव भासत होती, पण वेळीच अनिरुद्धने मनसोक्त बोलणे करून मन मोकळे केल्याने सर्व समाधानी होते. पुढे केव्हा तरी करू असे म्हणत नेक काम पुढे ढकलू नये, कारण ती वेळ आपोआप येत नाही, आपल्याला आणावी लागते. कृतज्ञता व्यक्त करण्यात कधी कंजूषी करू नये आणि लाजही बाळगू नये. अनिरुद्धने वेळीच मित्रांचा सल्ला ऐकला, म्हणून आज तो समाधानी होता. कथा क्रमांक 6. बसवराज. दरवर्षी 30 सप्टेंबर आला की बसवराज अस्वस्थ होतो. 1993 मध्ये याच दिवशी तो किल्लारीला होता. 26 सप्टेंबरला तो आणि त्याच्या घरचे सर्व प्रेरणाला पाहायला आले होते. दोन्हीकडच्यांनी मिळून लग्न पक्क केलं. लग्नाचा मुहूर्त दिवाळीनंतरचा, म्हणून आता महिनाभरात साखरपुडा करायचा ठरवलं. बसवराजला ऑफिसचं काम किल्लारी जवळच होतं, म्हणून तो प्रेरणाच्या घरी थांबला आणि बाकीचे साताऱ्यात परत गेले. 27 तारखेला तो काम करायला गेला आणि 29ला परतला. दोघंही संध्याकाळी गावात फिरायला जाऊन आले. आपल्या भावी संसाराचं ते चित्र रंगवत होते. रात्री उशिरा घरी येऊन झोपले, पण रात्री 2:30-3 वाजता मोठा आवाज झाला. बसवराज रूममध्ये झोपल्याने प्रेरणाचे बाबा बाहेर खाट टाकून झोपले होते. घरातल्या वस्तू पडत होत्या.
काही कळायच्या आत सगळं उद्ध्वस्त झालं होतं. 8 दिवसांनी बसवराजला शुद्ध आली तेव्हा तो दवाखान्यात होता. बाकीचे कुठे आहेत हे माहीत नव्हतं. तो त्यातून वाचला होता, पण जबरदस्त मार बसला होता. 2 दिवसांनी त्याला घरी सोडलं. त्याने घरी फोन करून भावाला सांगितलं. तो त्याला घ्यायला आला होता. किल्लारी गावात तर बघवतच नव्हतं. सगळं जमीनदोस्त झालं होतं. काही दिवसांनी त्याने चौकशी करून प्रेरणाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, पण तिच्या कुटुंबातील कोणीच वाचलं नव्हतं. त्याला काय करावं ते सुचत नव्हतं. हरवल्यासारखं वाटत होतं. मानसिक तणाव कमी करण्यासाठी तो प्रयत्न करत होता. तज्ज्ञांची मदत घेतली. हळूहळू तो त्यातून बाहेर आला, पण मनात खोलवर रुतून बसलेला धक्का त्रासदायक होता. पुढच्या वर्षी घरच्यांनी त्याचं लग्न ठरवलं आणि नंतर झालंही. त्याने त्याच्या भूतकाळाची भावी बायकोला पूर्ण कल्पना दिली होती. सुमनचं लग्नानंतर त्याने नाव बदललं आणि प्रेरणा ठेवलं. दोघांचं चांगलं चाललं होतं, पण 30 सप्टेंबर आला की त्याला ती घटना आठवते. आता 20-22 वर्ष उलटली, पण तो प्रसंग मात्र तो विसरूच शकत नाहीये. किल्लारीचा भूकंप भयानक होता. भारतात त्यानंतर बुर्जला 2001 मध्ये मोठा भूकंप झाला होता. भूकंपात फक्त मालमत्ताच नाही, तर जीवित नुकसान देखील होतं. जे त्यातून जिवंत राहतात त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. कथा क्रमांक 7. संकेत. संकेतचा जन्म झाला आणि वंशाला दिवा मिळाला. याचा आनंद त्याच्या घरच्यांना झाला. त्याला मोठ्या 2 बहिणी होत्या. संकेत झाला तेव्हा त्याची एक बहीण अजून शाळेत जात नव्हती, तर मोठी पहिलीला होती. त्याचे वडील एका शाळेत शिक्षक होते. आई घरकाम सांभाळायची. नोकरीसाठी ते त्या तालुक्यात आले आणि मग तिथेच राहिले. वडिलांची भावंडे आणि आई-वडील हे दुसऱ्या गावी राहत. त्यांची शेती आहे ती ते सांभाळतात. वर्षातून एकदा सगळे त्यांना भेटायला जात. संकेतचे वडील ग्रॅज्युएट होते. बाकी भावंडे फारशी शिकलेली नाहीत. संकेतला दिसत नाही हे कळल्यावर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टर नव्हते. शहरात नेऊन उपचाराचे सर्व प्रयत्न केले गेले, पण काही यश आलं नाही. तालुक्यातल्या शाळेत त्याला प्रवेश मिळाला नाही. संकेतला शहरातील अंध मुलांच्या शाळेत घातलं गेलं. संकेतचं आयुष्य ह्या शाळेत बदलून गेलं. मित्रमंडळी मिळाली. त्याला संगीत आवडत होतं. तो लक्ष देऊन अभ्यास करायचा. 10वी झाली, त्याला उत्तम गुण मिळाले. अंधत्वामुळे पुढील शिक्षणात मर्यादा होत्या. त्याने आर्ट्सला प्रवेश घेतला. BA झालं. पुढे MA साठी समाजशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयात त्याच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळाली. मध्यंतरी त्याच्या बहिणींची लग्न झाली. वडील आता निवृत्त झाले व घरी शिकवणी घेत होते. संकेतच्या आईचे माहेर श्रीमंत होतं. मामाने त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्याची एक मैत्रीण त्याला नेहमी मदत करत. त्या मैत्रिणीशी त्याचं नंतर लग्न झालं. त्याच्या मैत्रिणीच्या पायात थोडा दोष होता. दोघांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली. संकेत आणि सुस्मिता दोघे समाजसेवा शास्त्राचे पदवीधर होते. दोघांनी संकेतच्या आजोळी जाऊन काम करायचं ठरवलं. गावातल्या समस्यांवर त्यांनी काम करायला सुरुवात केली. आज दोघं गावाच्या विकास कामात मग्न आहेत. त्यांची मुलगी शाळेत शिकते. जगणं संकेतसाठी एक खडतर प्रवास होता. मित्रांमुळे आणि पुढे बायकोमुळे ही खडतर वाट त्याला चालता आली. आपल्याकडे अजूनही अपंग व्यक्तीला सर्वांमध्ये सामावून घेतलं जात नाही. आपल्या अपंगत्वाने डगमगून न जाता धैर्याने त्यावर मात करत संकेत आज इतरांना आधार देतो. कथा क्रमांक 8. रामू अण्णा. रामू भावंडात मोठा म्हणून सर्वजण त्याला अण्णा म्हणत. त्याला एक भाऊ आणि एक बहीण. त्याचे वडील नॅशनलाइज्ड बँकेत उच्च पदावर काम करत, तर आई गृहिणी. तमिळ भाषिक रामूचे नोकरीच्या ठिकाणी एका महाराष्ट्रीयन मुलीवर मन बसलं. दोघंही IT सेक्टरला नोकरी करत. 4 वर्ष भेटणं सुरू होतं. तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी वरसंशोधन सुरू केलं तेव्हा तिने रामूबद्दल घरी सांगितलं. ती गोरीपान तर तो सावळा.
भाषेत फरक, तसंच दोन्ही कुटुंबाच्या राहणीमानातही तफावत होती. ते दोघे मात्र प्रेमात होते आणि लग्न करण्यासाठी ठाम होते. हे बघून दोघांच्याही आई-वडिलांनी त्यांचं लग्न लावून दिलं. दोघं वेगळ्या शहरात आई-वडिलांपासून दूर राहत होते. लग्नानंतरचे पहिलं वर्ष नवलाईत गेलं. IT सेक्टरची नोकरी, त्यामुळे दोघं एकत्र असे फक्त वीकेंडलाच असत. तेव्हा पण आराम करण्यात आणि बाहेर फिरण्यात 2 दिवस निघून जात. मजेत चाललं होतं. आता दोघांच्याही आई-वडिलांकडून मूल होऊ द्या असा तगादा लागला. मनात नसताना ते त्यांनी मान्य केलं. तिचं बाळंतपण तिच्या माहेरी झालं. त्याने काही दिवस सुट्टी घेतली आणि तो तिच्या माहेरी राहिला. बारसं पण तिकडेच झालं. त्याच्या आईवडिलांचं मन खट्टू झालं, पण ते गप्प बसले. ती नोकरीवर रुजू झाली तेव्हा मदतीसाठी तिची आई त्यांच्यासोबत राहिली. नातवाचं कौतुक पाहायला मिळत नाही म्हणून त्याचे आईवडील परत नाराज झाले. पण त्यांचं काहीच चालत नव्हतं. मूल मोठं होत होतं. दोघांमध्ये वाद व्हायचे, पण रामू नमेत घेत असे. दोघे जवळपास सारखंच कमवत होते. मुलाला मराठी येत होती, पण तमिळ नव्हती येत. शाळा इंग्रजी माध्यमातली आणि मित्रपरिवार हिंदीत बोलत असे. रामूचे आईवडील कधीतरी त्यांच्याकडे जायचे, पण त्यांना परकेपणा जाणवायचा. लग्नाला 17 वर्ष झाली. मुलाची 12वी झाली. रामूचे आईवडील मुंबईत राहत. तिथल्या कॉलेजमध्ये मुलाला प्रवेश मिळाला. आता मात्र रामूला तिकडे राहायला जावं लागणार होतं. इकडूनच मग मतभेद, त्यानंतर नाराजीची सुरुवात झाली. दोघं जण मुंबईत आले. नोकरीतून दोघांनीही बदली करून घेतली. मध्ये काही काळ तिनं घरून काम करायची परवानगी घेतली. जेमतेम महिनाभर ती त्याच्यासोबत राहिली, नंतर माहेरी निघून गेली. घरातल्यांच्या सकाळी लवकर उठण्याच्या सवयीवरून वाद सुरू व्हायचे. दिवसभर नुसते विसंवाद होत होते. रामूच्या मध्यस्थीने पण ते मिटत नव्हते. मग ती एकटी माहेरी निघून गेली. रामूची नोकरी सुरू होती. आता तो आईवडिलांसोबत राहतोय, मुलगा कॉलेजला शिकतोय. रामू बायकोसोबत होता तेव्हा त्याला आईवडिलांची कमतरता जाणवत होती. आता ते आहेत तर बायको नाहीये. रामूने स्वतः निवडलेली जीवनसाथी पण लग्नाआधी व नंतर या दोहोत खूप फरक होता. प्रेम डोळसपणे करायला हवं होतं. आज त्याच्याकडे पैसा आहे, घर आहे, आई-वडील आणि मुलगा सोबत आहे, पण जीवनात आनंदच नाहीये.